नर्मदे हर शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या. काल रतवाडा येथे आपण रात्रीचा मुक्काम केला, भोजन प्रसाद इकडेच केली. इथे हा नवीन आश्रम चालू केला आहे रतवाडामध्ये, मंगल भवन म्हणून नाव आहे. काल मी तुम्हाला सांगितलं. तर आता तिथून आपण सकाळी, आता आज उशीर झाला ॲक्च्युली, कारण नेहमी आम्ही एक आता 7-7:30ला तरी निघतो, पण 8 वाजले असतील, मी बघितलं नाही वेळाचे. तर आपण तर आपण पुढे चाललो आहोत. आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालो आहोत. तर आश्रम खूप छान आहे आणि हे बघा, हे लोकांची हॅपी होली. हां तर नर्मदे हर. हां नर्मदे हर. त्यांचा सेवाभाव खूप छान आहे, गाववाल्यांनी चांगली सेवा दिलेली आहे. असा हा परिसर आहे बघा. आल्यानंतर उजव्या बाजूला हा आश्रम आहे. तर आला तर नक्की या आश्रमाला भेट द्या, कारण सेवाभाव खूप छान आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि परत एकदा पुढच्या म्हणजे मागच्या कॅमेऱ्याने सूर्यभगवानाचं दर्शन घ्या. शुभप्रभात. तर आता आपण शिवनी मालवा ना च्या दिशेने मार्गस्थ झालेलो आहोत आणि बहुतेक 8 वाजलेत आता. आणि मस्त क्लायमेट एकदम छान आहे, मस्त वाटतं एकदम. पक्ष्यांचा आवाज येतोय, किलबिल आपण त्याला थोडं गार आहे, चांगलं गार आहे. पक्ष्यांचं किलबिलाट आहे मस्त. आणि सूर्यदेवताचं छान ऊन कवळं कवळं लागतंय, हां खूप छान लागतं. ॲक्च्युली आम्ही विचार केलेला की आज सकाळी 6-6:30ला निघायचं, कारण जो आपल्याला पोचायचं होतं ते 20 किलोमीटर आहे. काय ते शिवनी मालवा इथून 20 किलोमीटरवर आहे. तर आम्ही विचार केला की आज पहिला टप्पा आपण तो पार करायचा. पण शेवटी आपलं प्लॅनिंग कधीच काम करत नाही. जर तसा विचार नसता केला तर नक्की सकाळी लवकर उठून निघालो असतो. तर आज उठायलाच 6 वाजले. नर्मदे हर. ठीक आहे, शेवटी आपलं सगळं प्लॅनिंग मैयाने केलेलं आहे, तर आपण फक्त चालायचं काम करायचं. वा वा बघा, धुराचा आनंद. नर्मदे हर. आणि ह्यांची का तोंड पडलीत माहिती ना, बघा स्वान महाराज. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभू हर हर महादेव. आणि गारवा पण आहे, कवळं ऊन पण आहे. ते कॉम्बिनेशन खूप छान वाटते, म्हणजे थंड पण लागत नाही आणि गरम पण होत नाही. हां, तर बरं वाटतं एकदम. नर्मदे हर. आणि एक परिक्रमावासी अजून आहेत, ते चालले आहेत पुढे. ॲक्च्युली त्यांचा मोठा ग्रुप होता 4 की 5 लोकांचा, पण ते एकटेच आहेत. बाकीचे मला वाटतं पुढच्या मुक्कामाला गेले असतील. असं होतं परिक्रमामध्ये. लोक भेटतात, परत वेगळी होतात. त्याला आम्ही म्हणतो संघ. म्हणजे ह्याचा संघ असतो, दुसऱ्याचा संघ असतो, म्हणजे साथ असते. मैया कोणाला तरी भेटवतेच. आता बघा हे चालले, तर आम्ही त्यांच्या मागे आहे, म्हणजे त्यांना कोणाची तरी साथ आहे. तर मैया एकट्याला असं कोणाला नॉर्मली सोडत नाही. म्हणजे जिकडे गरज असते तिथे कोणाची तरी साथ मैया देते. आणि हे बघा ग्रीन कार्पेट खूप छान दिसतोय ना, गोल्डन ग्रीन आहे. कलर छान वाटतंय. सूर्यभगवानचा प्रकाश पडला तर अजून त्याचा कलर असा एकदम ब्राईट वाटतोय. नर्मदे हर. आणि रामभाऊ काका गेले पुढे पहिल्यांदा. नेहमी ते आमच्या मागे चालतात, आज कसे काय पुढे गेले माहीत नाही. घरची आठवण येते वाटतं त्यांना, म्हणून फटाफट चालतात. काल काकूंशी बोलणं झालं ना, तर त्यांना ते आता हवत नाही आहे. काकूंना भेटायला पळत राहतात. नाही बघा, ह्यांच्याबरोबरची लोक पुढे चालतात. पुढे चालतात. हां, मला वाटलं एकटे आहेत, तर ते पुढे चालतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परत एकदा नर्मदे हर. दिवस राहिलेत कारेश्वरचा टप्पा पार पडायला. आमची ट्रेनची तिकीट पण बुक झाली आता. म्हणजे जेव्हा परिक्रमा आम्ही संकल्प उचलला 30 तारीख बुकिंगची तारीख झालेली आहे. हे बरोबर 5 महिने. म्हणजे ते संकल्प जेव्हा आम्ही उचलला
त्याच तारखेला आम्ही आमच्या घरी असू. त्याच दिवशी फक्त उशीर म्हणजे 12 वाजल्यानंतर, कारण ट्रेनचा टाईमच तसा आहे. पण बरोबर 5 महिने होतील आम्हाला. त्यामुळे आता सगळं मैयाने ते फिक्स केलं आहे की ह्या तारखेला तुम्ही घरी जायचं. आणि त्या तारखेप्रमाणेच बुकिंग झाली आहे. नर्मदे म्हणजे आमची परिक्रमा त्याच्या आधी नक्की म्हणजे लवकर होणार हे मैयाचं आधीच ठरलेलं असणार. म्हणजे मैयानेच ठरवलेलं असणार नर्मदे हर. हां गारगार लागतंय. हां बर्फासारखं गार आहे. हां टेम्परेचर किती माहीत नाही आहे, पण आहे गार आहे. कारण बरेच दिवसांनी आता मध्ये 3-4-5 दिवस एवढी थंडी नव्हती. ते ॲक्च्युली वादळ आलं. 34-36 हां टेम्परेचरची. नाही वादळ आलं ना त्याच्यामुळे जरा क्लायमेट परत चेंज झालं आहे. ओले पडले. हां ओले पडले. आणि महाराष्ट्रात सुद्धा काहीतरी ओले वगैरे पडणार वगैरे असं काहीतरी न्यूज होती मराठवाडा वगैरे साईडला. ते गारवा इकडे पण बऱ्यापैकी आहे. ॲक्च्युली आमच्याकडचे जे अंगावर उडायचे जे हे होते काय क्विल्स वगैरे होते ते आम्ही 2 दिवसापूर्वी पाठवणार होतो कुरिअरने. बरं झालं पाठवले नाहीत, नाही तर मग वाट लागली नसती. आता आश्रम वगैरे आहेत बऱ्यापैकी, तर तिकडे आपल्याला मिळालं असतं अंगावर ओढण्यासाठी. पण ठीक आहे बघू, आता काय जास्त दिवस नाही आहे. एक 5-6-7 दिवस जास्तीत जास्त 8 दिवस नाही तर 5 ते 6 दिवसामध्ये आपण ओंकारेश्वरला आरामात पोचू. नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्री राम, जय बजरंगबली, जय श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, शंभो. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बगवाडा इथे. बगवाडा आहे. काल ॲक्च्युली आपण रात्रीचा मुक्काम बगवाडाला करणार होतो, पण काल जिथे आपण राहिलेलो काल त्याचं काय होतं रतवाडा. तर ते सेवाभावी जी लोक आहेत ती रस्त्यावरच बसून म्हणजे तंबू ठोकूनच बसलेले होते की कुठल्या परिक्रमाला पुढे जायला जायचं नाही. कारण त्यांनी नवीन सेवा चालू केली, नवीन आश्रम चालू केला आहे. जरी आम्ही त्यांना सांगितलं असतं की आम्हाला बगवाड्याला जायचं तरी त्यांना आम्हाला सोडलं नसतं. पण आपण विचार केला की 4 किलोमीटरच आहे आणि त्यांचा एवढा सेवाभाव चांगला आहे, पण आम्ही तिकडेच कालचा मुक्काम केला आणि त्यांनी सेवा पण खूप छान केली. नर्मदे हर. तर आता बगवाडा आल्या, आता अजून आपल्याला 16 किलोमीटर पुढे जायचं आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो. आणि आज इकडे धुलीवंदन आहे ना, म्हणजे आपली होळी 2 दिवस आधी झाली, रंगपंचमी काल झाली. तर इकडे काल होळी होती ना आणि आज धुलीवंदन आहे इकडे. हां आज रंगपंचमी इकडची आहे. तर बघा एकदम शांतता आहे. रस्त्यावर सुद्धा गाड्या भरपूर कमी आहेत. दुकानं वगैरे ऑलमोस्ट बंद आहेत. ऑलमोस्ट म्हणजे 99% बंदच आहे. एक फक्त रस्त्यावर धाबा होता तिकडे, आपल्या इकडे पाण्याची टपरी असते तशी ती उघडी होती. आता बघूया गावामध्ये काय हलचल आहे का. आपल्या इकडे तर रंगपंचमी म्हणजे धमाल असते. आता यांच्या इकडची रंगपंचमी कशी आहे माहीत नाही, गावामध्ये साजरी कशी करतात. पण अजून तर आम्हाला कोणी दिसलं नाही आहे. एखाद दुसरं कोणतरी स्कूटरवरनं जाताना ते पण कलर म्हणजे फक्त डोक्याला टीका लावून होते, असं एकदम माखलेले असतात. आपल्या इकडे तसं नाही आहे. आपण गुलालाने पण भरपूर मजा करतो. त्याच्या आधीची रंगपंचमी आमची तर एकदम कलरफुल असायची आणि नंतर थोडं कमी झालं खेळायचं. ते अजूनही खेळतो पण तेवढ्या प्रमाणात नाही, फक्त गुलाल वगैरे लावून. पण एवढा गुलाल लावतो की दुसऱ्याला ओळखणं कठीण जाईल. नर्मदे हर. ते एक जनरल स्टोर आहे, ते ओपन आहे. बाकी ते रंगपंचमी करतात की नाही ते पण कळत नाही की ह्यांचं. बगवाडा ते दत्तवासा मार्ग. अच्छा बघा हा जरा दिसतोय. नर्मदे हर. थोडं गावात आलंय तसं दिसायला लागलंय. नर्मदे हर. आज काय सगळे नर्मदे हर, नर्मदे हर. पुढे गावात बघूया जर जल्लोषात होळी
खेळत असतील तर तुम्हालाही दाखवतो. भगवाडा गाव सगळे घरं बंद करून आरामात मला वाटतं रात्री सेलिब्रेशन करून घेतलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. रामभाऊ पुढे पळतात, नेहमी आमच्या मागे असतात. हो भरपूर पुढे गेले. म्हणतात ना वाण नाही तर गुण लागतो. आम्ही पुढे जातो म्हणून आता त्यांना गुण लागला त्याचा आणि ते पुढे गेले. कुठेतरी बसतील आता थोड्या वेळाने, कारण ऑलमोस्ट आपण 4 किलोमीटर चाललो आहोत कंटिन्युअस. म्हणजे एक 45 मिनटं झाली असतील नाही ते 1 तास. नर्मदे हर. हे बघा म्हस बाहेर येते, तिला कोणता काळा रंग लावलाय. म्हस एकदम पूर्ण काळी काळी दिसते. नर्मदे हर. जसं आम्ही मैदानी खेळ भरपूर खेळलो, पण आत्ताची मुलं मोबाईल आणि कम्प्युटर ह्याच्यामध्येच गुंतलेली असतात. त्यांचं प्लेग्राऊंड, ग्राउंड, त्यांचं फ्रेंड सर्कल हे मोबाईलमध्ये आणि कम्प्युटरमध्ये सीमित झालं आहे. काळानुसार सगळं वेगवेगळं घडलं आणि आता तशा जागा पण उरल्या नाही आहेत. नर्मदे हर. आणि जाऊ द्या, मी कुठे राहतो काय ते. हे बघा इकडे गर्दी बघा, आता मुलं दिसायला लागली. जसं गावात शिरतोय तसं रंगपंचमी खेळताना. ते मोबाईल मला वाटतं अंदाज घेऊन आत ठेवावा, नाही तर एखादा फुगा वगैरे काही पाणी वगैरे पडलं तर आपल्याला त्रासदायक व्हायचं. तसं मोबाईल वॉटरप्रूफ आहे. एक सर्टन लिमिटेशनपर्यंत पाणी तर त्याला काही त्रास होत नाही. नर्मदे हर. शंभो नर्मदे हर. हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. हैप्पी होली सबको. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हैप्पी होली. हैप्पी होली. नर्मदे हर. नर्मदे हर. मारे कलर मत लगा, बस बस. हाँ हाँ हम परिक्रमा में है ना. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अच्छे से होली खेलो. हाँ नर्मदे हर. हे बघा हा माझ्या मुलाच्या वयाची मुलं आहेत सगळी. नर्मदे हर बेटा. नर्मदे हर. हॅपी होली. हे बघा नंदी महाराज. हॅपी होली नंदी महाराज. नर्मदे हर. नर्मदे हर. गावात आलोय तसं होळीचे रंग दिसायला लागलेत. रंगपंचमी आपण म्हणतो. खूप छान वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. महाराज परिक्रमा में हम लोग. तो कोई दिक्कत नहीं. थोड़ा सा एक बस 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 क्या थोड़ा लग जाएगा ना तो सब लोग पूरा लगा देंगे नहीं तो. नर्मदे हर. हे बघा लहान मुलं हापश्यावरती मजा करतात. हे बघा. हाँ हाँ नर्मदे हर. हैप्पी होली. हाँ मजा आ रहा है ना. नर्मदे हर मैया. बघा मैया पण खेळले होळी. ये देखो इसने कुछ खेला ही नहीं अभी तक. नर्मदे हर. जाऊ दे घेते. चलो महाराज. नर्मदे. त्यांना मी बोललो की तुम्ही थोडासा रंग लावलात तर बाकी आम्हाला पूर्ण रंग लावून टाकतील आणि आपले कपडे पण सफेद आहेत. नर्मदे हर. अरे बाप रे क्या किसको मारा.
त्याच्या हाताला लागले तेव्हा सगळे टोळी आली. ओ भागो नर्मदे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा. बघा गावात आल्यावर दिसायला लागलंय होळी चालू आहे रंगपंचमी नर्मदे हर. चला आता बहुतेक गाव इथे संपलेलं आहे तर आपण आता पुढच्या मार्गाला मार्गस्थ झालेलोच आहोत. चहा वाटतं कुठे मिळेल की नाही माहीत नाही अजूनपर्यंत कारण चहाची टपराच बंद आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर महाराज थोडं नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर मारे कब्बत अभी लगाओ मुझे बहुत सब में बस 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 सब नहीं तो रंग देंगे. नर्मदे हर. आता मला नाही सांगायला लागेल ना तर हे लोक सगळा रंग आहे बघा. बॅगीवरती सुद्धा नर्मदे हर बेटा बघा बॅगीवर पण सगळं पडलंय अंगावर पडलंय नर्मदे हर. चला आता मला मी झाडून टाकायला लागेल मोबाईलवर पण सगळं करून नर्मदे हर. मित्रांनो काल वाटतं तिकडे होलिका म्हणजे होळी पेटवलेली तर तिकडे आता काय गव्हाच्या वरचे ते हे असतात ना तुरे ते त्याच्यात भाजून खातात ती लोक. आणि मला पण बऱ्यापैकी टिक्का लावला आहे मी नाही सांगितलं तरी पण लावतातच आहे ऐकतच नाही आहे. नर्मदे हर. आणि आपण त्यांना तिने फोर्सली बोलू शकत नाही आहे आणि आपण रंगपंचमी खेळू पण शकत नाही आहे त्यामुळे परिक्रमेत आहोत. आणि आता मी घातले आपले म्हणजे जे कपडे पूर्ण सफेद असतात तर त्याची भीती एक कुठलं पाणी वगैरे कलरचं उडालं तर उगाच त्याचा रंग जाणार नाही पक्का कलर असला तर मी त्यांना आधीच लांब राहायला सांगतो आणि सांगतो की काय म्हणजे जो गुलाल लावायचा लांबून लावा तो पण टिक्का लावा. भरपूर टिक्का लावला आहे मला त्याने. नर्मदे हर. आणि लुंगीला पण कलर लागला कारण पाया पडायसाठी त्याच कलरच्या हाताने पाय म्हणजे पाया पडायला येतात त्यामुळे त्याला पण कलर लागला. पण ठीक आहे गुलाल आहे तो कलर निघून जाईल. नर्मदे हर. कारण आपल्याला अजून एक 6-7 दिवस 5-6 दिवस आहेत ओंकारेश्वरला पोचण्यासाठी तर तिथपर्यंत ते कपडे जरा नीट सांभाळून वापरायला लागणार आहे. इतके महिने वापरले आहेत 4 महिने आज 14-15 दिवस झाले असतील 15-16 दिवस ऑलमोस्ट. नर्मदे हर.